नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण शेगावची कचोरी तयार करणार आहोत। शेगावची कचोरी म्हटलं की प्रत्येकाच्याच ओळखीचा पदार्थ आणि आवडीचा सुद्धा। आता कचोरी करत असताना काही महत्त्वाच्या टिप्स मी दिलेल्या आहेत। कचोरी आपल्याला करत असताना याचं जे वरचं आवरण आहे ते कसं तयार करायचं, आतलं जे सारण आहे ते कसं शिजवायचं, या डिटेल टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये मी दिलेल्या आहेत। चला तर मग आपण वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया। आजची रेसिपी थोडी मोठी असणार आहे, कारण पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला ही रेसिपी दिलेली आहे। आता एक बाउल घेतलं आणि त्यामध्ये मी 2 कप एवढा मैदा घेणार आहे। आता मैदा मी सुरुवातीला चाळून घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही वाटीने प्रमाण घेऊ शकता। तर आता आपण हा जो मैदा घेतलेला आहे 2 वाट्या, तर आता बघा याची एक पद्धत आहे। यामध्ये आपण मोहन जे घालणार आहोत, म्हणजे जे तेल घालणार आहोत इथे, तर ते तेल अजिबातही गरम करायचं नाही किंवा तुपाचाही वापर करायचा नाही। मध्यभागी एक असा खोलगट भाग करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं मी तेल घेतलेलं आहे। तर आता बघा, तेल मी या मैद्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला एक पद्धतसुद्धा आहे की याला जास्त आपल्याला तेल चोळत बसावं लागत नाही। अर्धा चमचा मीठ घेतलं, मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हलकंसं फक्त आपल्याला तेल सगळीकडे मिक्स करायचं आहे, पण याला असं पूर्ण हाताने आपल्याला चोळत बसायचं नाही। तर फक्त हे तेल सगळीकडे एकसारखं लागलं पाहिजे एवढंच। तर आता जी ही कचोरी आपण तयार करतो, तर बघा या कचोरीचं जे आवरण आहे ते आवरण असं कुरकुरीत असतं, पण आतून थोडं सॉफ्ट असतं। जास्त कडक खस्ता असं याचं हे आवरण नसतं। त्यासाठी आपल्याला यामध्ये या तेलाचा वापर करायचा आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि याचा गोळा तयार करून घेणार आहोत। पाणी थोडं थोडं असं करत टाकायचं आहे। जास्तही कडक असा आपल्याला याचा गोळा तयार करायचा नाही किंवा जास्त सैलसर असा सुद्धा याचा गोळा तयार करायचा नाही। आपण ज्याप्रमाणे चपातीची कणिक मळून घेतो अगदी तसाही तयार केला तरीही चालेल। तर बघा यामध्ये मी थोडं थोडं करत असं 2 ते 3 बॅचमध्ये पाणी टाकलेलं आहे। परत एकदा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला पूर्ण हा गोळा तयार करायचा आहे। आता इथे आपण जे कचोरीसाठी मैदा तयार करून घेत आहोत, हा सुरुवातीला सैलसर असा मळून घ्यायचा नाही, कारण आपल्याला हा मुरण्यासाठी सुद्धा ठेवायचा आहे। तर बघा आता आपला हा मैदा पूर्ण याचा गोळा आपला तयार करून झालेला आहे। असाच आपल्याला हा गोळा पूर्ण यातला जो मैदा आहे तो एकत्रित करून असा याचा गोळा तयार करायचा आहे। आता हा आपण जो मैदा तयार केलेला आहे याला 5 मिनिटे इथेच आपल्याला असं मळून घ्यायचं आहे। म्हणजे जितका छान मैदा तुमचा मळून घेतला जाईल तितकंच छान जे कचोरीचं आवरण आहे ते तयार होणार आहे। तर बघा आता आपण हा मैदा इथे मळून घेतलेला आहे। आता बऱ्याचदा आपण काय करतो, जेव्हा कचोरीसाठी मैदा मळून घेतो तेव्हा हा असाच मळून घेतो आणि मुरण्यासाठी ठेवून घेतो। तर आता तसं न करता मैदा कचोरीसाठी तयार करण्याची सुद्धा एक पद्धत आहे। तर बघा हाच मैदा मी आता या पोळपाटावर घेणार आहे आणि आपल्याला याची 3 ते 4 मिनटं छान अशी मालिश करून घ्यायची आहे। म्हणजे छान हा जो मैदा आहे असा स्टिकी तयार व्हायला पाहिजे आणि एक बघा यात असे चिकटावा तयार होतो। तर आता आपल्याला छान अशा प्रकारे याची मालिश करून घ्यायची आहे। एक हात बघा मी असा खाली ठेवलेला आहे आणि दुसऱ्या हाताने हा मैदा छान असा पूर्ण मळून घेत आहे। असंच आपल्याला 3 ते 4 मिनटं करायचं आहे। असं केल्यामुळे छान हे जे आपलं कचोरीचं आवरण आहे ते कुरकुरीत असं तयार होतं। आता तुम्ही जेव्हा कचोरी ही आपण खाण्यासाठी फोडतो तेव्हा बघा तिचं जे वरचं आवरण असतं त्याला अशा थोड्या लेयर्स असतात आणि आतून ती थोडी सॉफ्ट असते आणि तिला असा पांढरा रंग असतो। तर हे अशाच पद्धतीचं आवरण तयार होतं। तर बघा आता यात अशी एक बघा लवचिकता आलेली आहे या मैद्यामध्ये। हा अशाच प्रकारचा मैदा म्हणजे जेव्हा आपण तोडतो तेव्हा तो असा थोडा लांबला गेला पाहिजे, त्यासाठीच ही आपल्याला स्टेप करणं गरजेचं आहे। तर आता हा पूर्ण गोळा असा एकत्रित करून आपल्याला घ्यायचा आहे आणि आता आपण हा किमान अर्धा तास तरी मुरण्यासाठी ठेवणार आहोत। तोवर आपली पूर्ण कचोरीची तयारी आपण करणार आहोत। तर बघा हा पूर्ण असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपण हा परत मुरण्यासाठी ठेवणार आहोत। आता मी इथे ओला कपडा अजिबातही वापरलेला नाही। असं एक झाकण घेतलं आणि यावरही झाकण ठेवून घेतलेलं आहे। आता मैदा बाजूला ठेवूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे
कच्चंच आहे जिरं, भाजून अजिबातही घेतलेलं नाही. 1 चमचा धणे घेतलेले आहे, ते सुद्धा कच्चेच आहेत. आणि 1 चमचा एवढी बडीशोप घेतलेली आहे. आता तिन्ही साहित्य आपल्याला जाडसर असे बारीक करायचे आहेत. तर बघा ही अशी भरड करून घेतलेली आहे मी. यापेक्षा जास्त बारीक असं करायचं नाही. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याच भांड्यामध्ये एक छोटं वाटण करूया. तर या वाटणासाठी बघा इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या 7 ते 8 थोड्या मोठ्या आहेत. तर इथे यामध्ये आपण आलं घालणार आहोत. 1-1 इंचाचे असे 2 तुकडे मी घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरायची आहे. तर हिरवी मिरची इथे बघा मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अशा ह्या तोडून घेतलेल्या आहेत. आणि यामध्ये आता थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत. पाणी न टाकता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. आता वाटण तयार झालेलं आहे, एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता कचोरीसाठी इथे बघा आपल्याला बेसन पिठाचा वापर करायचा आहे. बेसन पीठ अजिबातही मी भाजून घेतलेलं नाही, फक्त चाळून घेतलेलं आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम एवढं हे बेसन पीठ आहे. तर आता आपण याचा पुढे वापर करणारच आहोत, तर ते तुम्हाला दाखवतेच. तर बघा एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. कचोरीचं आपण सारण तयार करणार आहोत. या सारणासाठी तेलाचा फक्त थोडा जास्त वापर होतो. तर पळीने म्हणाल तर इथे 2.5 ते 3 पळ्या मी तेल टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं लसूण, आलं आणि मिरचीचं, ते आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथे आपण छान तेल कडकडीत गरम होऊ दिलेलं होतं. आता यामध्ये आपण जे धने, सोप आणि जिरं बारीक करून घेतलेलं होतं ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे आणि तेही या वाटणाबरोबर परतून घ्यायचं आहे. आता इथे हळद घातलेली आहे. आता इथे यानंतर आपण आणखीनही यामध्ये अर्धा चमचा एवढी धनापूड घालणार आहोत आणि त्यानंतर 1 चमचा एवढा गरम मसाला घालणार आहोत. आता आपल्याला घातलेले सर्व साहित्य तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथे दुसऱ्या कुठल्याही मसाल्याचा वापर करायचा नाही. आता सर्व साहित्य घातल्यानंतर इथे पाण्याचं सुद्धा मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगणार आहे. तर इथे आपण ज्या कपाने बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने आता यामध्ये पाणी घालणार आहोत. तर बघा इथे याच कपाने मी 2.25 कप एवढं पाणी घालणार आहे. तर बघा हा दुसरा कपसुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे. आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. तर इथे मी 1.5 चमचा एवढं मीठ घालणार आहे. तर आता ही पूर्ण आपण टाकलेलं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे आपण पाण्याला उकळी आल्यावर लगेचच आपल्याला यामध्ये बेसन पीठ टाकायचं नाही. थोडं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जे टाकलेले सर्व साहित्य आहेत त्यांचा छान असा पूर्ण आपल्या या सारणाला त्याचा सुगंध येतो किंवा एक चव लागते छान अशी. तर बघा या पाण्याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर मी हे 3 ते 4 मिनटं शिजवून घेते. तर अशाच पद्धतीने शेगावची जी कचोरी आहे ती करण्याची पद्धत आहे. तर बघा आता याला छान उकळ्या यायला सुरुवात झालेली आहे आणि रंग बघा याला काय छान आलेला आहे. तर आता इथे आपण यामध्ये सर्व आपले घेतलेले साहित्य टाकून घेतलेले होते. तर आता यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठ अजिबातही भाजून घेतलेलं नाही. आता यामध्ये बेसन पीठ घातल्यानंतर थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. आणि आता आपल्याला बेसन पीठ छान या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. तसं तर यामध्ये गुठळ्या अजिबात होतच नाहीत. तर बघा हे सर्व असं छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला सुरुवातीला हे थोडं पातळ वाटत असेल, पण हे अजिबातही पातळ राहत नाही. तुम्हाला मी पुढे दाखवतेच. तर हे सर्व असं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे आणि इथे थोडं आपल्याला हे असं सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे तळाला अजिबातही आपलं बेसन पीठ चिटकायला नको. तर इथे याचसाठी आपल्याला यामध्ये तेलाचा वापर थोडा जास्त करावा लागतो. कारण तेलामुळे हे बेसन पीठ जे आहे ती एक भाजण्याची प्रोसेससुद्धा होते. त्यासाठी इथे तेलाचा वापर आपल्याला जास्त करावा लागतो आणि बेसन मुळात हे थोडं चिकट असल्यामुळे तेलामुळे त्याचा चिकटावाही थोडा कमी होतो. बघा मी सतत असं हलवत राहत आहे आणि आता आपल्याला यामध्ये आणखीनही थोडी कोथिंबीर टाकायची आहे. कारण शेगावची कचोरी म्हटलं की त्यामध्ये भरभरून अशी कोथिंबीर वापरली जाते. तर आता परत हे आपण कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि तळाला अजिबातही आपल्याला हे लागू द्यायचं नाही. आता कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे असं मोकळं करून घ्यायचं आहे बेसन पीठ. यामुळे हे लवकर असं शिजलं जातं. आता इथे 3 मिनटं झाल्यानंतर मी परत असं हे
मिक्स करून घेणार आहे आणि आधीपेक्षा बघा तुम्ही हे बेसन पीठ किती छान असं मोकळं झालेलं आहे आणि उलटण्यालासुद्धा अजिबातही चिटकत नाही. ही सुद्धा स्टेप लक्षात ठेवायची. आता हे आपण एका ताटात काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी. आता शेगावच्या कचोरीतलं बघा सारण कसं असतं, अजिबातही चिकटावा तर नसतो, पण सारण मात्र एकजीव झालेलं असतं. तर त्यासाठी जी पुढची स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर सारण आता थोडं थंड झालेलं आहे. तर आता आपण याला छान असं पूर्ण एकजीव होण्यासाठी एका पॉलिथिनमध्ये टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ही स्वच्छ एक पॉलिथिन घेतलेली आहे मी आणि यामध्ये आपल्याला तयार केलेलं सारण टाकायचं आहे. फक्त आधी थोडं थंड होऊ द्या. आता आपल्याला हे हाताने असं 2 ते 3 मिनटं मळून घ्यायचं आहे. यामुळे सारण असं छान एकजीव तयार होतं आणि त्याचं टेक्स्चरही मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचं तयार होतं. तर इथे मी 2 ते 3 मिनटं मळून घेतल्यानंतर बघा हे सारण आता तयार झालेलं आहे. तर आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जवळून हे सारण मी दाखवते. तर बघा अगदी कचोरीतल्या सारणासारखं तयार झालेलं आहे. चिकटावा तर अजिबात नाही, पण बघा याची बाइंडिंग बघा काय छान आलेली आहे. तर असा याचा गोळा आपल्याला हातावर तयार करून मी तुम्हाला दाखवते आणि आता हाच गोळा बघा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की किती हे बेसन असं मोकळं झालेलं आहे. तर हीच ट्रिक आहे कचोरीतलं सारण तयार करण्याची, जी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर आता बघा याला चिकटावा अजिबातही नाही, पण कचोरीत जर भरलं आपण हे सारण तर कचोरीला आतमध्ये तसंच राहतं. म्हणजे अजिबातही भुरभुर असं हे सारण झालेलं नाही, म्हणजेच कोरडं झालेलं नाही. आता या सारणाचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत आणि सारणाचा रंग अगदी कचोरीतल्या सारणासारखा तयार झालेला आहे. तर हातावर याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे कचोरीत भरताना आपल्याला सोपी जातं. तर बघा असेच गोळे सर्व तयार करून घेते मी. तर इथे गोळे माझे तयार करून झालेले आहेत. आता जो आपण मैदा मुरण्यासाठी ठेवलेला होता तो सुद्धा चेक करून घेणार आहोत. तर इथं जो आपला मैदा होता तो सुद्धा छान असा मुरल्या गेलेला आहे. तर याची सुद्धा आपल्याला गोळे तयार करायचे आहेत. आपण जे कचोरीच्या सारणाचे गोळे करून घेतलेले आहेत त्यापेक्षा थोड्या मोठ्या साईजचे हे आपल्याला मैद्याचे गोळे तयार करायचे आहेत. दोन्हीही गोळे सारखे नसावेत, त्यामुळे कचोरी तेलात सुटू शकते. तर बघा अशा आकाराचे मी हे गोळे तयार करून घेते आता. तर माझे सर्वच गोळे तयार करून झालेले आहेत. आता आपल्याला याची खोलगट अशी वाटी तयार करायची आहे. तर वाटी तयार करत असताना तेल किंवा पिठाचा अजिबातही वापर करायचा नाही. मैदा बघा काय छान मुरल्या गेलेला आहे. तर आता इथे ही अशा पद्धतीने वाटी तयार करायची आहे आपल्याला आणि या वाटीत आपल्याला तयार केलेला सारणाचा गोळा ठेवून हा पूर्ण बंद करायचा आहे. तर आता इथे बघा हा गोळा मी यामध्ये ठेवलेला आहे आणि आपल्याला आपल्या अंगठ्यानी आणि या 4 बोटांनी आपल्याला हा मैदा वर सरकवत न्यायचा आणि सारणाचा गोळा आतमध्ये लोटायचा आहे. अशा पद्धतीनं वरून पूर्ण आपल्याला या वाटीचं तोंड बंद करायचं आहे. कुठेच तोंड या वाटीचं उघडं राहायला नको, म्हणजेच मैद्याचं. नाहीतर कचोरी तेलामध्ये सुटू शकते आणि आतमध्ये तेल जाऊ शकतं. तर असेच आता आपण गोळे तयार करूया. तुमच्या लक्षात आलं नसेल तर परत एकदा मी यातमध्ये सारण भरून दाखवते. तर परत एकदा ही अशी वाटी तुम्हाला करून दाखवते, म्हणजे जे नवीन तयार करणारे असतील त्यांच्या डिटेल लक्षात येईल. तर बघा अगदी सहजपणे ही वाटी तयार होते आणि जास्त मोठीही करायची नाही. बघा या आकाराची वाटी तयार झालेली आहे. परत गोळा मी यामध्ये ठेवलेला आहे आणि अंगठ्याने गोळा आतमध्ये लोटायचा आणि मैदा बोटाने वर सरपत न्यायचा आणि बघा सर्व म्हणजे मैद्याची जी वाटी आहे ती एका ठिकाणी आणून याचं तोंड आपल्याला बंद करायचं आहे. अशा पद्धतीनं जास्तीचा जर गोळा असेल तर तुम्ही काढू शकता, पण इथे मला काढायची अजिबातही गरज पडली नाही, त्यामुळे मी तिथेच तो चिटकवून दिलेला आहे. तर आता आपण असेच सर्व गोळे तयार करायचे. आता तुम्हाला कचोरीसुद्धा मी लाटून दाखवते. तर जास्त आपल्याला दाब देऊन लाटायची नाही. सुरुवातीला हाताने थोडं प्रेस करायचं आणि नंतर मग लाटण्याने आपल्याला हलक्या हाताने ही कचोरी लाटून घ्यायची आहे. जास्त जर दाब देऊन तुम्ही लाटलं तर मैद्याची जी पारी आहे वरची ती पातळ होऊ शकते आणि त्याने सुद्धा कचोरी तेलामध्ये फुटू शकते. तर आता ही या आकाराची कचोरी लाटून घेतलेली आहे. कडा मात्र अजून जाड आहेत, तर त्या अशा हाताच्या तळव्याने आपल्याला थोड्या पातळ करून घ्यायच्या आहेत, म्हणजे कचोरी एकसारखी अशी तयार होते.
आता बऱ्याच ठिकाणी काय असते, ही कचोरी फुगलेली सुद्धा असते आणि कधी म्हणजे ही कचोरी जास्त फुगलेलीही नसते. दोन्ही प्रकारच्या ह्या कचोऱ्या स्टॉलवर मिळतात. तर बघा, हे अशा प्रकारची आपली ही कचोरी लाटून तयार झालेली आहे. आता दुसरीही अशीच मी लाटून घेते. परत हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आणि लाटण्याने हलक्या हाताने ही कचोरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. याच्या कळा मात्र हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायच्या, म्हणजेच कडा आपल्याला जाड नकोत. त्यामुळे कचोरी कडेने जाड राहील आणि ती खायला तितकी छान लागत नाही, म्हणजेच आतून तो मैदा छान असा तळला जात नाही. तर बघा, दुसरीकडे तेलसुद्धा मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता कचोरी आपण तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचरही खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये थोडं मी मैदा टाकून बघते. तर बघा, आता मैदा तर वर आलेला आहे, पण त्याचा रंग मात्र बदललेला नाही. तर आपल्याला तेल याच टेम्परेचरचं गरम लागतं कचोरी तळण्यासाठी. तर यामध्ये आपण कचोरी टाकून घेणार आहोत आता. तर आता कचोरी टाकल्यानंतर बघा, इथे आपल्याला तिला लगेच पलटवून घ्यायचं नाही. तिला तसंच आपल्याला वर येऊ द्यायचं आहे आणि नंतर ती कचोरी आपल्याला पलटवून घ्यायची आहे. आता कचोरी आपल्याला तळत असताना गॅसची स्पीडसुद्धा महत्त्वाची आहे. टाकताना गॅसची स्पीड मीडियम असावी लागते आणि नंतर आपल्याला 2 मिनिटानंतर ती कमी करावी लागते. तर बघा, ही थोडी वर आलेली होती कचोरी, त्यानंतरच मी पलटवून घेतलेली आहे. तुम्ही गॅसची स्पीड जर मोठी ठेवली तर कचोरीला वरून तर रंग येईल, पण आतून कचोरी तशीच पांढरी राहणार आहे आणि कचोरी थोड्या वेळानंतर ती नरम पडू शकते. तर त्यासाठी गॅसची स्पीडही तितकीच महत्त्वाची आहे. बघा, आता मी परत पलटवून घेतलेली आहे आणि कचोरी तळत असताना खूप पेशन्स ठेवावे लागतात. तर बघा, आपल्याला ही आता अधूनमधून अशी पलटवून घ्यायची आहे. आता इथे कचोरीचं जे आवरण आहे ते बघा, छान असं फुलल्या गेलेलं आहे. मैदा जितका छान फुलल्या जाईल तितकेच छान त्याचं आवरण हे तयार होतं. आणि या कचोरीच्या वर जे आवरण असतं त्याला असे हलकेसे बबल्स आलेले असतात. यामुळेच लक्षात येतं की तुमचा मैदा छान असा मुरला गेलेला आहे. तर बघा, आता कचोरीला छान असा रंग आलेला आहे. याच रंगावर आपण ही कचोरी काढून घेणार आहोत, कारण कचोरी गरम असल्यामुळे तिची तळण्याची प्रोसेस अजूनही चालूच राहते. त्यामुळे डार्क रंगावर जर तुम्ही तळून घेतली तर तिचा रंग आणखीनही डार्क होईल. आता कचोरीसोबत म्हटलं तर हिरव्या मिरच्या तर असतातच. तर आता ह्या आपण हिरव्या मिरच्या अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि आता तळल्यानंतर बघा, स्टॉलवर यावर छान असं मीठ टाकून घेतलेलं असतं, म्हणजे ह्या मिरच्याही पाहून अगदी तोंडाला पाणी सुटतं. तर बघा, ऐकलात ना कचोरीचा आवाज? आता तुम्हाला कचोरी तोडूनसुद्धा मी दाखवते. तर अशाच प्रकारे आपली ही शेगावची कचोरी तयार झालेली आहे. मी सांगितलेल्या पूर्ण टिप्स लक्षात ठेवा आणि तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे शेगावची ही कचोरी तयार करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.